हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया की डेली फॉरेक्स फोरकास्ट आपण करूया आणि त्याच्यामध्ये बघूया की मार्केट काय मुवमेंट करू शकते. मार्केटने एक अपसाईड बाईंग मुवमेंट दिलेली आणि त्याच्यानंतर मार्केट ह्या 50% पासून उठले आणि इथंच EMA पण आहे. तिथून मार्केटनं कमीत कमी एक 800-900ची मुवमेंट दिली. आता आपण बघूया की मार्केटमध्ये इथनं पुढं काय मुवमेंट येऊ शकते. जर आपण आता इथनं विकलीची फेव ड्रॉप केली तर मार्केट एक्झॅक्टली 38% रिट्रेसमेंटला आहे आता. 38% रिट्रेसमेंटला आहे आणि EMA पण खालनं सपोर्ट करते. ह्या जो सेलिंग प्रेशर आले त्याची रिट्रेसमेंट करणं मार्केटला गरजेचं आहे. का तर ही बघा ही किती मुवमेंट आल्या 2000 पिक्सची मुवमेंट आली. आता हे जी एक रिट्रेसमेंट करून मार्केट खाली येऊन परत लो न बनवता हाय बनवला तर मग इथनं एक बाईंग पोझिशन म्हणजे होल्डिंगसाठी करू शकतो. आता डेलीत जर आपण बघितलं ही झाली वीकलीची 38%. आता आपण प्लॅन करणार आहे डेलीत. तर डेलीत जर बघितलं तर मार्केट एक्झॅक्टली आता 50% झोनच्या आसपास आहे आणि 50% पाशी मार्केट घ्यायला आले रिजेक्शन. ओके, हा झोन आहे 50%चा. मार्क करू द्या मला. आणि हा झोन आहे 61%चा आणि 61%च्या वर EMA ट्रिगर करायला मार्केट येतच. त्याच्यामुळे इथपर्यंत पण येऊ शकते मार्केट. आता जर आपण 4 आवरमध्ये बघितलं, आता डेलीत जर बघितलं आपण तर डेलीत झालं काय बघा. डेलीत ही एक ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी होती. लिक्विडिटीच्या इथं मार्केटनं एक कॅन्डल खाली घेऊन वर क्लोजिंग दिली म्हणजे लिक्विडेट केलं मार्केटला आणि क्लोजिंग वर दिली. त्यानंतर डोजी कॅन्डल म्हणली इथं आपण कुठं बाय पोझिशन ॲड केली पण कन्सल्टेशनमुळे आपण काढून टाकली. इथं जर बघितलं सेलिंग फास्ट येत होतं पण इथं आल्यावर सेलर झालेच कमी म्हणजे सेलिंगची स्ट्रेंथ कमी झाली तेव्हा आपल्याला इथं बाईंगची पोझिशन आपण ॲड केलेली. पण थोडंसं कन्फर्मेशन नसल्यामुळं आणि इलेक्शनचं वातावरण असल्यामुळं म्हणजे US इलेक्शन झाल्यामुळं आपण ती पोझिशन एक्झिट केली. 4 आवरला जर आता आपण बघितलं तर मार्केट आता एक्झॅक्टली प्रिव्हियस स्विंग कसे म्हणजे मार्केट इथं लोवर लो बनवत खाली आले. मार्केट इथं हाय बनवला आणि मार्केट इथं वर गेले. ह्या स्विंग पाशी बरोबर मार्केट आहे. आता मार्केट ह्या स्विंग म्हणजे हे आहे 50% एरिया ह्याचा. आता इथं जर एखादं स्ट्रक्चर बनवलं तर मार्केट खाली येऊ शकते. आता खाली कुठपर्यंत येऊ शकते तर मार्केटनं अजून ही जी फेव आपण ड्रॉ केली तर ह्याची ही रिट्रेसमेंट 1 मिनिट झाली आहे. हे रिट्रेसमेंट झाल्या पण आपण हे असं पकडू शकतोय ना इथं की मार्केट इथून जरी आपण प्लॅन केला तर या झोनपाशी EMA पर्यंत येऊ शकते. मार्केट वरून सेल केला तर म्हणजे सेलिंगचं टार्गेट तर इथपर्यंत असेल पण इथं रिजेक्शन पण देऊ शकते मार्केट ह्या 50% पासून. आता इथं आपण आता ट्रेड प्लॅन करणार नाही का तर आता लंडन सेशन चालू आहे. आपण न्यूयॉर्क सेशनला प्लॅन करू किंवा 4:30-5च्या दरम्यान प्लॅन करू. आता जर 1 आवरमध्ये बघितलं तर 1 आवरमध्ये मार्केट इथं काय करायला लागले हायर हाय बनवत मार्केट वर निघाले आणि इथं मार्केटनं एक स्ट्रक्चर चेंज करायला लागले आत्ताशी. एक मिनिट. जर 30 मिनिटला बघितला तर एकच रेड कॅन्डल पडायला लागल्या. ती ह्याची रिट्रेसमेंट पण असू शकते 15 मिनिटात. 15 मिनिटात हा एक मार्केटनं झोन तयार केला. वर लिक्विडिटी घेतली आणि परत खाली दिली. ह्याच्यानंतर इथं लोवर लो बनलं तर आपण एक पोझिशन प्लेस करू शकते. पण इथं थोडंसं आपण वेट करू नेक्स्ट न्यूयॉर्क सेशनचा आणि बघू. इथं आपल्या दोन प्लॅन असू शकते. एक तर मार्केट इथं खाली येईल न्यूयॉर्कपर्यंत आणि मग इथं आपण एक बाईंग पोझिशन ॲड करू. इथं कुठं तिथं भेटेल आपल्याला अनवॉन्टेड जरी भेटली तिथं आपण ॲड करू. स्ट्रक्चर बघू त्याचं टार्गेट भरपूर मोठा असेल का तर ही सेकंड हाय म्हणतोय आणि त्याचं स्विंगच्या ह्याच्या खाली स्टॉप लॉस असेल म्हणजे इथं जरी आपण एंट्री प्लॅन ॲड केली
तर हे 400-500 पिप्सच्या बघूया कसं प्लॅन होते. पण खाली आला तर इंट्राडेसाठी आपण इथून बाय प्लॅन करू शकतो किंवा इथून जर वर गेला तरी 61% झोन आहे. इथून एक सेलिंग येऊ शकते. ते पण इथं बघावं लागेल कसं मार्केट रिॲक्ट करते. जर इथं म्हणजे रिॲक्ट करायला लागलं तर इथून एक बाईंग प्लॅन पण करू शकते. बघूया न्यूयॉर्क सेशनला कसं प्लॅन होऊ शकते, का तर ही जी पण अजून ताज रिट्रेसमेंट झालेलं नाही. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला समजलं का? मार्केट इथनं लोवरला बनवत खाली आलंय. बरोबर. मार्केट वर गेलं, त्याच्यानंतर खाली आलं. ह्या फिपची रिट्रेसमेंट केली. जर नाही केली तर खाली येऊ शकते EMA पण आणि मग वर जाऊ शकते. आणि मग इथे बरोबर डबल बॉटम इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणून एक आपण देऊ शकते मार्केट. नाहीतर मग इथनं कंटिन्युअसली फॉल करू शकते किंवा इथून एक फॉल करू शकते. मग या मार्केट जिथं आपल्याला ज्या लेवलला भेटेल त्या लेवलला आपण प्लॅन करू आणि ते इंस्टाग्रामवर आपण पोस्ट करू. ओके, थँक्यू.